नमस्कार मंडळी. आज मी तुमच्यासाठी अशी भन्नाट रेसिपी घेऊन आली आहे की एकदा पाहिल्यावर तुम्ही म्हणाल, अरे बटाट्याचा पराठा असा सुद्धा बनतो. आज आपण ना पीठ मळणार आहोत ना बटाटे उकडणार आहोत, तरीही इतका मऊ, खुसखुशीत आणि चवदार पराठा तयार होणार आहे की घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण पुन्हा पुन्हा मागेल. जर सकाळची घाई असेल, डब्यासाठी पटकन काहीतरी बनवायचं असेल किंवा संध्याकाळच्या नाश्त्याला वेगळा पदार्थ हवा असेल, तर ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मध्येच मी काहीतरी छोट्या टिप्स सांगणार आहे ज्यामुळे तुमचा पराठा पहिल्याच प्रयत्नात एकदम परफेक्ट बनेल. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया. सर्वात प्रथम मी इथे मध्यम आकाराचे बटाटे घेतले आहेत. बटाटे ताजे असतील तर पराठ्याची चव अजून छान लागते. सगळ्यात आधी बटाट्याची साल काढून घेऊया. साल काढताना जर कुठे काळे डाग असतील किंवा खराब भाग असेल तर तो लगेच काढून टाकूया. आता हे बटाटे स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया. तर सर्व बटाट्यावरची मी साल काढून घेते याप्रमाणे. तर मैत्रिणींनो, तुमच्या घरी बटाट्याचा पराठा कसा बनवतात हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या कमेंट्स मी आवर्जून वाचते आणि त्यातून नवीन रेसिपीच्या कल्पनाही मिळतात. म्हणूनच मैत्रिणींनो, तुमच्या घरी बटाट्याचा पराठा कसा बनवतात हे मला नक्की सांगा. तर याप्रमाणे मी सर्व बटाट्यांची साल काढून घेते. जिथे खराब लागेल ना बटाटा, तिथला आपण थोडीशी साईड काढून टाकायची. तर इथे मी पहिल्या बटाट्याची साल काढली आहे आणि हा दुसरा घेतला आहे, याची पण साल काढते. याचप्रमाणे मी सर्व बटाट्यांची साल काढून घेते आणि लगेचच आपण काय करायचं, हे बटाटे पाण्यामध्ये घालायचे, नाहीतर काय होईल, काळे पडतील. तर इथे पाहू शकता तुम्ही, सर्व बटाट्याची मी साल काढून घेतली आहेत. हे बटाटे लहान असल्यामुळे मी 5 घेतले आहेत. आता एका भांड्यात आपण पाणी घेऊया आणि त्यामध्ये हे बटाटे ठेवूया. तर मैत्रिणी, तुम्ही ते पाहू शकताय, हे बटाटे मी उकडून घेतलेले नाही आहेत, कच्चेच घेतले आहेत. तर इथे मी एका बाउलमध्ये पाणी घेतलं आहे. या पाण्याचं आपण काय करणार आहोत, किसलेला बटाटा घालणार आहोत. तर किसण्यासाठी मी ही किसणी घेतली आहे. यापेक्षा लहान जर किसणी असेल तुमच्याकडं तरीही चालेल, त्यानं पण तुम्ही किसू शकता. तर मी किसून घेतला आहे इथे बटाटा. हा किस आपण या बाउलमध्ये म्हणजे पाण्यामध्ये घालूया. ही एक छोटी ट्रिक आहे महत्त्वाची, कारण बटाटे बाहेरून किसले तर आतून काळे पडतात. पाण्यात किसल्यामुळे त्याचा रंग छान राहतो आणि जास्तीचा टार्चही निघून जातो. एक एक करून मी सर्व बटाटे किसून घेतले आहेत. बारीक किसलेले बटाटे या पराठ्यांसाठी अगदी योग्य असतात. आता हे किसलेले बटाटे हाताने हलके चोळून घेऊया पाण्यामध्ये, यामुळे टार्च पटकन बाहेर पडतो. आता हे पाणी आपण काढूया. काढून पुन्हा पुन्हा स्वच्छ पाणी घालूया. अशी प्रक्रिया 2 ते 3 वेळा करायची. जोपर्यंत पाणी अगदी स्वच्छ दिसत नाही ना, तोपर्यंत अशी करायची. ही एक ट्रिक लक्षात ठेवा, यामुळे पराठा चिकट होत नाही आणि छान मोकळा राहतो. आता बटाटे बाजूला ठेवूया आणि पुढची तयारी करूया. तर इथे एक मी मोठा बाऊल घेतला आहे. एका मोठ्या भांड्यात आपण 2 कप गव्हाचे पीठ घेऊया. तर इथे मी पहिली एक वाटी घेतली आहे, त्यानंतर दुसरी पण वाटी घेतली आहे. याच वाटीने मी अर्धी वाटी बेसन घेत आहे. बेसनामुळे पराठा सुंदर खुसखुशीत होतो आणि तव्यावर तुटत नाही. आता हे दोन्ही कोरडे पदार्थ आपण व्यवस्थित मिसळून घेऊया. आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मैत्रिणींनो, तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहता, तुमच्या शहराचं नाव कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, तुम्ही पराठा कसा बनवता ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. आणि याप्रमाणे तुम्हाला पराठा आवडला का ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. तर आता हे व्यवस्थित इथं मिक्स करून झालं आहे. आता यामध्ये आपण थोडे थोडे पाणी घालत आहे ना, गुठळ्या न राहता गुळगुळीत पिठाचे प्रमाण करून घेऊया. तर यात पाणी घालते मी. सुरुवातीला जास्त पाणी घालायचं नाही, अगदी थोडं थोडं घालायचं. तर ते 1 ग्लास मी पाणी घातलं आहे पहिले. 1 ग्लासमधलं पण थोडंसं साईडला ठेवलं आहे. आता हे व्यवस्थित चमच्याने आपण काय करूया, मिक्स करून घेऊया. तुम्ही हाताने पण करू शकता, तर मी ते चमच्याने करते. हळूहळू आपण यामध्ये पाणी घालायचं. मिश्रण जितके छान फेटाल तितका पराठा मऊ आणि सुंदर तयार होतो. आता यात मी दुसरा ग्लास पाणी ओतते. तर तुम्ही पाहिलं, पहिला 1 ग्लास पाणी घातलेलं आपण. आता इथे दुसरा ग्लास मी अर्धाच घातला आहे. तुम्ही पाण्याचं प्रमाण जर नीट ठेवलं ना, तर तुमचा पराठा अगदी छान बनेल. तुमचाही पराठा अगदी छान बनवायचा असेल तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, कुठेही स्किप न करता. म्हणजे मी जे पाण्याचं प्रमाण घेतलं आहे, जे साहित्य घेतलं आहे, ते तुमच्या व्यवस्थित लक्षात राहील. तर इथं अर्धा ग्लास पाणी राहिलेलं ना, ते सुद्धा मी घेतलं आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे जे पराठ्याचं प्रमाण आहे ना आपलं, हे मी 4 लोकांसाठी केलं आहे. जर तुम्हाला जास्त बनवायचं असेल तर याच्या डबल असं साहित्य घ्या, किंवा जर तुम्हाला कमी बनवायचं असेल तर तुम्ही 1 वाटीचं प्रमाण घेतलं तरीही चालेल. तर इथे तुम्ही पाहू शकता, गुठळे आपल्या जसं आपण हलवू का नाही तसं कमी होते. शक्यतो तुम्ही हातानेच हे फेटा, म्हणजे हे व्यवस्थित करता येईल. जर जास्त पीठ असेल तर आपल्या ह्या गुठळ्या जास्त होतात.
तर हे पीठ कमी असल्यामुळे झालेलं नाही आहे. हे मिश्रण तयार होईपर्यंत मी तुम्हाला एक छोटी टिप सांगते. जर मुलांना भाज्या खायला आवडत नसेल तर अशा प्रकारे पराठ्यात मिसळून दिल्या तर अगदी आनंदाने खातील. आणि खरं सांगू, ही रेसिपी एकदा करून पाहिली की पुन्हा पुन्हा खावीशी वाटेल. तर मंडळी, आपलं पिठाचं मिश्रण अगदी छान तयार झालं आहे. आता यामध्ये चव आणि सुगंध आणणारे पदार्थ घालूया. जोपर्यंत यातल्या गुठळ्या जात नाहीत तोपर्यंत आपण हे पीठ आहे ना व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे. हे तुम्ही पाहू शकता, मी चमच्याने फेटलं आहे. हाताचा वापर अजिबात केलेला नाही आहे. जर जास्त पीठ असेल तर तुम्ही हाताचा वापर केला तरी चालेल. तर हे फेटून व्यवस्थित घेऊया. गव्हाचे धिरडे तुम्ही खाल्ले आहेत का हो? किंवा ज्वारीची धिरडे खाल्ली आहेत का? नसेल खाल्लेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक देते, तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता. त्याचबरोबर शेवग्याच्या पानाचे थालीपीठ कसे करायचे हा पण व्हिडिओ मी अपलोड केला आहे. तुम्ही जाऊन पाहू शकता चॅनेलवर. आपल्या चॅनेलचं नाव तर तुम्हाला माहीतच आहे, सोनम्स रेसिपी. आणि हो, जर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा आपल्या चॅनेलला. आपलं पिठाचं मिश्रण अगदी छान तयार झालं आहे. आता यामध्ये सर्वात प्रथम बारीक चिरलेली ताजी कोथिंबीर घालूया. कोथिंबीर घातल्यामुळे पराठ्याला छान रंग आणि ताजेपणा येतो. आता यामध्ये घालूया अर्धा चमचा हळद. हळदीमुळे सुंदर सोनेरी रंग येतो आणि आरोग्यासाठी ती खूप फायदेशीर आहे. यानंतर एक बारीक चिरलेली हिरवी मिरची घालूया. लहान मुलांसाठी बनवत असाल तर मिरचीचं प्रमाण कमी करा. आणि तिखट आवडत असेल तर तुमच्या चवीनुसार वाढवू शकता. आता चवीनुसार मीठ घालूया. थोडासा गरम मसाला घाला तर पराठ्याला खूप छान सुगंध येतो. जास्त घालायचं नाही, फक्त हलकीशी चव यावी इतकंच घाला. आता एक चमचा पांढरे तीळ घालूया. तिळामुळे खमंगपणा वाढतो. त्याचबरोबर काळे जिरे घातले तरी चालतील. हा पदार्थ इच्छुक आहे, पण घातल्यावर चव वेगळीच लागते. त्याचबरोबर कस्तुरी मेथी हाताने चुरून घालूया. तिचा सुगंध पराठ्याला अगदी हॉटेलची चव आणतो. आता आपण धुवून ठेवलेले किसलेले बटाटे हाताने हलकेसे दाबून त्यातले जास्तीचे पाणी काढून घेऊया आणि हे बटाटे मिश्रणात घालूया. सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेऊया. सर्व बटाटे मी इथेच घातले आहेत यामध्ये. बघा किती सुंदर रंग आला आहे. या टप्प्यावर जा. मिश्रण जास्त घट्ट वाटत असेल तर 1-2 चमचे आपण पाणी घातले तरी चालेल. मिश्रण जास्त पातळ नको, जास्त घट्ट नको. तव्यावर सहज पसरता येईल ना असे असावे. आता हे मिश्रण 2 ते 3 मिनिटे आपण ठेवूया. तुम्ही यामध्ये गाजर जरी किसून घातले तरीही चालेल, किंवा शिमला मिरची बारीक एकदम चिरायची तीही घातली तरीही चालेल. जे आपल्याला भाज्या आवडतात ना त्या घातल्या तरीही चालेल. तर तुम्ही इथे पाहू शकता व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे मी. जास्त असं घट्ट पण नाही आहे, जास्त पातळ पण नाही. आता हे मिश्रण 2 ते 3 मिनिटे बाजूला ठेवूया. तोपर्यंत आपण झटपट चटणी तयार करूया. त्यासाठी इथे मिक्सरचं भांडे घेतलं आहे. मिक्सरच्या भांड्यात 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घालायच्या. एक छोटा आल्याचा तुकडा, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, एक पिकलेला टोमॅटो. तर इथे मी एक घेतलेला नाही आहे, 2 टोमॅटो घेतले आहेत. आता हे बारीक असे कट केलेले आहेत. हे पण आपण यामध्ये घालूया. तुमच्याकडे कच्ची कैरी असेल तर टोमॅटोऐवजी तुम्ही ते पण वापरू शकता. त्यामुळे आंबट तिखट चव अप्रतिम लागते. आता भरपूर सारी कोथिंबीर घाला. तर मी कोथिंबीर घातलेली नाही आहे, कोथिंबीरच्या काड्या घातल्या आहेत. चवीनुसार मीठ घाला आणि थोडंसं पाणी घालून अगदी बारीक वाटून घ्या. तर इथे पाहू शकता तुम्ही बारीक असं वाटून घेतलं आहे. मंडळी, ही चटणी फक्त पराठ्यासोबत नाही तर भाजी, थालीपीठ, धिरडे किंवा पोळीसोबत खूप छान लागते. चटणी तयार झाली आहे. तिचा रंग बघा किती ताजा आणि आकर्षक दिसतोय. तर ही चटणी मी एका डब्यामध्ये काढून घेतली आहे. आता याला एक सिक्रेट फोडणी देऊया आपण, जेणेकरून आपली ही चटणी खूपच छान लागेल. फोडणी देण्यासाठी इथे मी तेल ठेवलं आहे पॅनमध्ये. तेल गरम झाले की त्यामध्ये आपण थोडीशी मोहरी घालूया. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये घालूया जिरे. जिरे छान तडतडले की गॅस बंद करूया आणि ही फोडणी आपण यामध्ये घालूया. तर यामध्ये मी फोडणी घातली आहे. हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया चमच्याने, जेणेकरून आपली टेस्ट खूपच छान लागेल. तर चटणी आपली तयार झाली आहे. तिचा रंग बघा किती ताजा आणि आकर्षक दिसतोय. ही चटणी बनवूसर आता आपलं मिश्रण चांगलं सेट झालं आहे. चला मंडळी, आता आपल्या रेसिपीमधला सर्वात महत्त्वाचा टप्पा सुरू करूया. इथेच जर योग्य पद्धत वापरली तर पराठा एकदम छान मऊ आणि तुटणार नाही. तर पिठाचं प्रमाण तुम्ही पाहू शकता. मी यात पाणी घातलेलं नाही आहे. नंतर जर तुम्हाला घट्ट वाटत असेल तर तुम्ही घालू शकता त्यामध्ये थोडंसं. सर्वात प्रथम गॅसवर एक नॉनस्टिकचा किंवा जाडबुडाचा तवा ठेवा. तवा खूप गरमही नको आणि थंडही नको, मध्यम तापमानाचा तवा या रेसिपीसाठी अगदी योग्य आहे. आता ब्रशच्या मदतीने किंवा अर्धा चमचा तेल घालून तव्यावर हलका हात फिरवून घेऊया.
तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तूप किंवा बटरही वापरू शकता, पण मी इथे तेल वापरलं आहे, तेही अगदी कमी. तवा तयार झाला की आपले तयार केलेले मिश्रणाचे 2 डाव तव्यावर घालूया. आता तवा हलक्या हाताने गोल फिरवून घेऊया. बघा मिश्रण आपोआप छान गोल आकारात पसरत आहे. जर गरज वाटली तर डावाच्या मागच्या बाजूने हलक्या हाताने फिरवून घेऊया याप्रमाणे. पराठा खूप जाडही करू नका आणि खूप पातळही करू नका. मध्यम जाडीचा पराठा सर्वात छान लागतो. आता गॅसची आच मध्यम ठेवा. घाई करून लगेच पलटायचा प्रयत्न करू नका. 2 ते 3 मिनिटांनी तुम्हाला दिसेल की वरचा ओलसरपणा कमी होत आहे आणि कडा हलक्या सुटायला लागल्या आहेत. तर तुम्ही पाहू शकता. याच्यावर तुम्ही 2 मिनिटे झाकण जरी ठेवले तरीही चालेल. तर मी याच्यावर झाकण झाकलेलं नाही आहे. तर वरचा भाग आपला चांगला भाजला आहे. आता वरच्या बाजूला अगदी थोडंसं तेल लावून घेऊया किंवा तुम्ही तूप जरी लावलं तरीही चालेल. तर याला मी तेल लावून घेते व्यवस्थित. मंडळी, इथे एक महत्त्वाची टिप सांगते. जर पराठा अजून कच्चा असताना पलटला तर तो तुटू शकतो, म्हणून आधी कडा हलक्या हाताने सोडवा, नंतर पलटा. आता हलक्या हाताने मी उलटण्याने हे पलटून घेते. वाह, बघा किती सुंदर सोनेरी रंग आला आहे. अशा प्रकारचा रंग म्हणजे पराठा अगदी योग्य भाजला जात आहे. आता दुसरी बाजूही 2 मिनिटे भाजून घेऊया. मध्ये एकदा हलक्या हाताने दाबून घेतला तर पराठा सगळीकडून सारखा भाजला जातो. खरंच मंडळी, या पराठ्याचा सुगंध ना घरभर पसरतोय. बाहेरून हलका खुसखुशीत आणि आतून मऊ अशी ही अप्रतिम चव येते. जर तुमच्या घरी लहान मुलं असतील तर त्यांच्या डब्यासाठी हा पराठा एकदम योग्य आहे. दह्यासोबत, लोणच्यासोबत किंवा आत्ता आपण जी चटणी केली आहे ना त्याच्यासोबत तर अप्रतिम लागते. आता आपला पहिला पराठा तयार झाला आहे. चला तर मग याच पद्धतीने आपण दुसराही पराठा बनवून घेऊया. किती छान भाजला आहे. दुसरा पराठा बनवून घेऊया. तव्यावर पुन्हा एकदा हलकंसं तेल लावूया. तर तुम्ही ते पाहिलं तेल पण अतिशय थोडंच लावलं आहे मी. तुम्ही 1 किंवा 2 जर केले ना पराठे की तिसऱ्या पराठ्याला आपल्याला जास्त तेल लागत नाही. मिश्रणाचा डाव आपण काय करूया, याच्यावर 2 वेळा आपण थोडे थोडे घालून घालूया. जास्त पण मोठी नाही बनवायची, मिडियम साईज आपण बनवायची. लहान मुलांना मिडियम साईज खूप आवडते. तर याच्यावर मी मिश्रण घातलं आहे. चमच्याने अशी गोल फिरवते. तर तुम्ही पाहू शकता वाकडे तिकडे पण आपले झालेले नाही आहेत अजिबात, गोल असे झालेले आहेत. जर वाकडं दिसलं तर थोडंसं मिश्रण घालून आपण गोल करून घेऊया. तर जास्त घट्ट नाही, जास्त पातळही नाही. मिश्रण अतिशय छान असं बनलं आहे आपलं. तवा हलक्या हाताने फिरवून मिश्रण पसरूया. प्रत्येक वेळी गॅस मध्यम ठेवा. तर याच्यावर तुम्ही झाकू शकता. तर मी काही झाकलेलं नाही आहे. यामुळे प्रत्येक पराठा सारखा सुंदर आणि मऊ तयार होईल. तर मंडळी, आपला पहिला पराठा अगदी मस्त तयार झाला आहे. आता उरलेले पराठे हे याच पद्धतीने बनवूया. एकदा ही पद्धत समजली की प्रत्येक वेळी पराठा बनवताना अगदी परफेक्ट बनतो. पुन्हा एकदा तव्यावर अगदी हलकासा तेलाचा हात लावूया. जास्त तेल घालण्याची गरज नाही. कमी तेलातही हा पराठा खूप छान लागतो. आता 2 डाव मिश्रण तव्यावर घालूया आणि तवा हलक्या हाताने फिरूया. बघा किती सुंदर गोल आकार तयार झाला आहे. जर मिश्रण घट्ट वाटत असेल तर 1-2 चमचे पाणी घालून पुन्हा हलवा. आता हा पराठा मध्यम आचेवर शांतपणे भाजूया. या रेसिपीमध्ये घाई केली तर पराठा नीट होत नाही. बघा कडाचा रंग कसा बदलायला लागला आहे. वरचा भागही कोरडा दिसायला लागला आहे. आता हलक्या हाताने पराठा पलटूया. वा, किती सुंदर सोनेरी रंग आला आहे. हा रंगच सांगतोय पराठा अगदी योग्य भाजला आहे. आता दुसऱ्या बाजूनेही हलकासा तेलाचा हात लावूया आणि पुन्हा भाजूया. मंडळी, जर तुम्हाला खुसखुशीत पराठा आवडत असेल तर अजून 1 मिनिट भाजा आणि मऊ पराठा हवा असेल तर फक्त सोनेरी रंग आला की लगेच काढून घ्या. ही रेसिपी प्रवासासाठी, मुलांच्या डब्यासाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या चहासोबत खूप छान लागते. आता तयार झालेले पराठे एका प्लेटमध्ये ठेवूया. वरून थोडंसं लोणी किंवा तूप लावलं तर खूपच छान. आपण चटणी बनवलेली एका वाटीत घेऊया. ही चटणी गरमागरम पराठा एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. तुम्ही यासोबत दही, लोणचं, टोमॅटो सॉस किंवा चहाबरोबर सर्व्ह करू शकता. खरंच मंडळी, इतक्या कमी साहित्यामध्ये इतका चवदार नाश्ता तयार होईल यावर विश्वास बसणार नाही. जर आजची ही सोपी, झटपट आणि वेगळी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मैत्रिणींनी शेअर करा आणि हो, चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा.